आज का ये कार्यक्रम काफ़ी अच्छा हुआ है आणि खूप चांगला झालेला आहे। त्यामुळे आम्हाला आज एवढा आनंद होत आहे ना की प्रताप सरनाईक साहेबांनी आमच्यासारख्या महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले आहे, जेणेकरून आम्ही आमच्या सांसारिक जीवनातून सगळं काही आटपून सगळं आवरून आम्ही आमचा वेळ काढून आमच्यासाठी हा मनोरंजन केलेला आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी प्रताप सरनाईक साहेबांना धन्यवाद। आज मंगलागौर है और हमने यहाँ पे बहुत अच्छे से सेलिब्रेट किया। इसमें हमने हमारे जो सांस्कृतिक प्रोग्राम रहते हैं जैसे सूप है, कलसी है और जो वासुदेव की टोपी है, ये हमने हमारी मराठी संस्कृति बताई। और ये मंगलागौर श्रावण महीने में किया जाता है और ये हम लोग सब अच्छे से सब महिला एक साथ आके वो सेलिब्रेट करते हैं। अवधेश और आप देख रहे हैं बवंडर इंडिया टीवी। आज मीरा भाईंदर शहर भारत रत्न लता मंगेशकर नाट्यगृह में मंगला गौरी का कार्यक्रम रखा गया है, जहां पे हजारों की संख्या में मीरा भाईंदर की सभी महिलाएं यहां पे आई हैं इस श्रावण महीने में और इस मंच पे डांस करें। मैं आपको बता दूं ये कार्यक्रम परीक्षा ताई और निशा ताई नार्वेकर और सभी महिला पदाधिकारी द्वारा ये किया गया कार्यक्रम है। यहाँ पे सभी महिला काफ़ी उत्साह है, काफ़ी खुशी है और इस मंच पे जब वो डांस कर रही थी मानो ऐसा लग ही नहीं रहा था कि वो सभी महिलाएं हाउस वाइफ है, लेकिन कहते हैं ना जिसके अंदर कला होता है, टैलेंट होता है, जब उन्हें दिखाने का मौका मिलता है तो यहाँ पे दिखाते हैं। इसी प्रकार आज यहाँ पे इस मंच पे सभी महिलाओं ने काफ़ी अच्छा परफॉर्मेंस किया और आज के इस प्रमुख कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति के तौर पर 146 के विधायक प्रताप सरनाईक यहाँ पे खुद मौजूद थे। चलिए बात करते हैं विधायक प्रताप सरनाईक से। निशाताई नार्वेकर जी है, पूजाताई आमगाकर, रियाताई म्हात्रे और सभी महिला पदाधिकारियों ने ये मंगला गौर का जो कार्यक्रम रखा था हर साल की तरह इस बार भी रखा और बहुत बहुत मैं शुभकामनाएं देता हूँ परीक्षा सरनाईक को। उन्होंने खासकर थाना से यहाँ पे बुलाया मगर बहुत ही अच्छा कार्यक्रम कर रहे हैं। महिला आघाड़ी जो मीरा भाईंदर की है बहुत ही सक्षम है और यह हमारी महाराष्ट्र की संस्कृति है, यह परंपरा है, ये जतन करने का काम जो है निशाताई नार्वेकर और उनकी सभी सहयोगी कर रहे हैं, इसलिए मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। यह हमारी परंपरा ऐसे ही चालू रहे, इसके लिए जो भी जरूरत उनको लगेगी वो प्रताप सरनाईक उनका भाई के रूप में पूरा सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि एवढा तुम्ही उत्साह पाहिला असेल महिलांचा। आमचं नाट्यगृह पूर्ण भरलेले आहेत, मध्येही महिला बसलेल्या आहेत आणि खूप आनंदाने हा कार्यक्रम जल्लोषात तयार झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो। कसं आहे की जेव्हा 2 गुट झाले तेव्हा तिकडे मेजॉरिटी खूप कमी होती, महिला आघाडी एवढ्या प्रमाणात वाढली गेली, त्याच्यामुळे माझं हे कौतुक केलं आणि त्यांच्या सहकार्याने हे सर्व घडले।
हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्याचं श्रेय मला त्यांनी दिले, याचाही मला खूप अभिमान आहे. आजचा कार्यक्रम बद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्हीच हे तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवा की इतका छान तो कार्यक्रम, भव्य असा कार्यक्रम झालाय की पूर्ण नाट्यगृह, सभागृह पूर्ण भरलेलं आहेत. महिला सगळ्या खाली बसलेल्या आहेत. आता 9 वाजून गेलेले आहेत तरी महिलांमध्ये उत्साह भरपूर आहे. मला असं वाटतं की इकडचे आमदार, कार्यसम्राट आमदार ह्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणी, माझ्या भगिनी, माझ्या मातांना किंवा माझ्या मैत्रिणी, आमदार साहेबांच्या भगिनी ह्यांची सांस्कृतिक भूक काय आहे, ह्यांच्या समस्या काय आहे, ह्यांना काय करायचं मनोरंजन. कारण महिला सगळ्या पूर्ण दिवस काम करत असतात, ऑफिसमध्ये काम करत असतात सगळ्या, तर त्यांच्यासाठी पण एक मनोरंजनाची वेळ आहे आणि ते आम्हाला पूर्ण जाणीव असते. म्हणून मला वाटतं आम्ही प्रत्येक हे कार्यक्रम ठेवत असतो आणि तुम्ही जर बघितलं तर हा प्रत्येक कार्यक्रमाला महिलांचा उत्सुक प्रतिसाद असतो. मग तो हळदी कुंकूचा कार्यक्रम असो किंवा महिला दिनाचा कार्यक्रम असो किंवा मंगळागौरीचा कार्यक्रम असो. ते तर मी सांगितलंच आहे की ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आता तर मेजवानीच आहे की लाडके मुख्यमंत्री आहेत. कारण आमचे शिंदे साहेब जे ठाण्यातले आहेत, या ठाणे जिल्ह्याचे आहेत, पूर्ण महाराष्ट्राचे सगळ्यांना आवडते मुख्यमंत्री आहे. पण त्याच्यामध्ये कार्यसम्राट आमदार हे मीरा भाईंदरला, आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर 10 वर्षामध्ये जो मीरा भाईंदरचा कायापलट झालेला आहे तो दुबळा, आणि त्याचं पूर्ण मुख्य एक वस्तू जर बघायची तर ते हे लता मंगेशकर नाट्यगृह, की जर आज हे नाट्यगृहाची निर्मिती झाली म्हणून आज ह्या महिला पूर्ण ह्याच्यामध्ये आस्वाद घेत आहेत आणि त्यांना नाट्यगृहामधला एक स्टेज आम्हाला मिळालं आहे. एक घरकाममध्ये हाऊसवाईफ ज्या महिला असतात त्यांना एक मोठ्या नाट्यगृहाच्या स्टेजवरती परफॉर्म करणं म्हणजे एक मेजवानीच आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि जे मिसेस परिषद सरनाईक आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळागौरीचे आणि निशा नार्वेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम सादर केला आहे, करत आहोत. आणि आम्हाला नवीन पिढी, आमच्या पिढीला तसंच आमच्या नंतरच्या पिढीलाही नवीन प्लॅटफॉर्म भेटत आहे आणि नवीन पिढीलाही ह्या गोष्टीबद्दल ज्या आपल्या पारंपरिक वस्तू किंवा गोष्टी आहेत त्याची माहिती भेटत आहे. त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.